शेतकरी मित्रांनो, आज आपण चिंचोले गावात मका पिकाची शेती शाळेकरता आपण जमलो होतो. तर आता आपल्याला खुशाल सोनवणे साहेबांनी जी माहिती दिली, तर आपण प्रत्यक्ष आता प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर प्लॉटमध्ये आलेलो असताना आपण मका पिकाचे रोग, कीड किंवा त्याची महत्त्वाची जी कीड आहे ती आपली लष्करी अळी. तर तिच्यावर काय नेमकं करायचं, उत्पन्न आपलं कसं वाढवायचं याबद्दल ते आता माहिती देतील. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आपण जर बघितला समोर शेतकरी बांधव पण आहे आपले सर्व. आज आहे आम्ही चांदवड तालुक्यातील चिंचोले गावामध्ये. सर्वात महत्त्वाचं आजची कृषी शाळा आज शाळा चिंचोले गावात होतीये आणि साहेबांनी सांगितलं आपण मका पिकामध्ये उभा आहे. साधारण आता मका पीक झालेलं आहे, सव्वा दोन महिन्याचं झालेलं आहे. तुरे निघालेले आणि समजा बायचान्स अशा कंडिशनला जर लष्करी अळी प्लॉटवर आली, अशाच कंडिशनला लष्कर अळीचा प्रादुर्भाव जास्त वाढतो, जेणेकरून पानं खाल्ले जातात. पानं खाल्ल्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट आपली जी काही बिट्टी पोचते तिच्यावर परिणाम होतो. त्यानंतर काही ठिकाणी बऱ्यापैकी असा अनुभव आलेला आतापर्यंत की हे जे काही मकाचे तुरे आलेले इथं सुद्धा कट केलेले सापडलेले. याच्या नियंत्रणासाठी करायचं काय, आपल्याला लष्करी अळीचं नियंत्रण करायचं असेल तर सर्वप्रथम आता हा जो काही प्लॉट आहे, हा पूर्ण प्लॉट दाखव 1 मिनिटावरून. साधारण गेल्या 2-3 वर्षापासून लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला, बरोबर आहे. सगळ्यांना प्रॉब्लेम येऊ राहिला. आत्ताच्या कंडिशनला लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी पाठीमागच्या शेतीशाळेमध्ये साहेब तुम्ही ट्रॅप बद्दल समजून सांगितलं होतं. हो सांगितलं होतं. हो हो मॅडमांनी सांगितलं. हो. तर आता जर बघितलं आपण ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला असेल, संपूर्ण महाराष्ट्रात आपलं जे काही कृषी डिपार्टमेंट आहे हे बऱ्यापैकी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम करत आहे आणि एकदम चांगल्या रीतीने काम करत असताना अतिशय सुंदर रिझल्ट पण त्याचे मिळतात. पूर्णपणे जर बघितलं आपण अमावस्या आणि पौर्णिमाला याचं नियोजन कसं करायचं, ही लष्करी अळी नेमकी येते कुठून, हिचं येण्याचे कारण काय, आपण त्या ह्या विषयामध्ये जाणून घेणार आहे. लष्करी अळी येण्याचं सर्वात महत्त्वाचं एक कारण आहे की पाकुळी अवस्था, बरोबर आहे. पाकुळी ज्यावेळेस आपल्या प्लॉटमध्ये अमावस्या आणि पौर्णिमाला फिरते तर ती एका टायमाला 12-12 नाही 100-100 150-150 अंडी घालून जाते, अशी कंडिशन आहे. ह्या कंडिशनला काय होतं की त्याचं रूपांतर लार्वा प्युपा ॲडल्ट जे काही तिची कोशावस्था ही बदलून तिचं एक अळईमध्ये रूपांतर होतं. अळईमध्ये रूपांतर झाल्यानंतर ते परिपूर्ण आपल्या प्लॉटला पानं खाणं, त्याच्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी पानं खाणं असेल, शेंडा पोखरणं असेल किंवा ह्या गोष्टी करतात. त्याच्यामुळं आपला आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होती. याच्या नियंत्रणासाठी ट्रॅपचं नियोजन जर केलं तर तुम्ही म्हणजे एकात्मिक कीड नियंत्रण आपण ज्याला म्हणतो सापळे नियोजन, हे जर केलं तर 100% तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला रिझल्ट भेटेल. पण अमावस्या आणि पौर्णिमाला कोणते स्प्रे काढायचे मका पिकासाठी कमी खर्चामध्ये आता जर बोलायचं झालं तर सर्वात महत्त्वाचं पहिला स्प्रे मक्का साधारण तुमची 1 ते 1 महिन्याची होते, बरोबर आहे. 1 महिन्याची होती, बरोबर आहे. 1 महिन्याला बऱ्यापैकी शेतकऱ्यांना उगवल्यावरच प्रॉब्लेम यायला लागतो, शेंडे कतरून जात्या. त्या कंडिशनला कराटे आणि प्रोक्लेम जर एकत्र स्प्रे घेतला तर अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला भेटतो. त्याच्यामध्ये नॅनो DIP आपला नॅनो युरिया वापरायचं आपल्याला. नॅनो युरिया वापरल्यानंतर अतिशय सुंदर रिझल्ट भेटतो, मक्काची वाढ सुंदर होते. दुसरी गोष्ट अळीला नियंत्रण मिळतं. त्यानंतर जर बघितलं आपण तर दुसरी फवारणी करत असताना मका साधारण आपल्या छाती लेवलला ते, बरोबर आहे. शक्यतो ड्रोननी फवारणी करा. ज्या शेतकऱ्यांना शक्य नाही त्यांनी ज्यावेळेस कमराला मका असते त्यावेळेस पेट्रोल पंपाने जर फवारणी घेतली तर डेलिगेटचा एक स्प्रे घ्या. 100 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची आहे. किंवा साहेबांचं जर म्हणणं हे जे काय हाय कंटेंटमध्ये बघितलं आपण कोरोजनमध्ये सायक्लॅन्टिनी प्रोल येतो आणि त्याला कोरोजनला जोडी जर प्रोक्लेम 100 ग्रॅम घेतलं तर लष्करी अळीसाठी 100% आपल्याला रिझल्ट भेटतो. डेलिगेट वापरा, काही शेतकरी वायगो वापरतात, बरोबर आहे. त्याचे पण रिझल्ट सुंदर आहे. अशा रीतीने आपण जर ही फवारणी घेतली तर ह्या कंडिशन पर्यंत प्लॉटला आपल्याला कुठली लष्करी अळीचा प्रादुर्भाव येत नाही. आणि यासोबतच जर आपण या फवारणीसोबत जर जे आपलं निम येतं साहेब महाराष्ट्र शासनाचं निमार्क जे काही महाराष्ट्र शासनाचं निमार्क येतं ते जर वापरलं तर अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला प्लॉटमध्ये बघायला मिळतो. त्यानंतर प्लॉटला सर्वात महत्त्वाचं खत नियोजन कसं करायचं या विषयावर बोलत असताना सर्वात महत्त्वाचं आपण ज्यावेळेस मका पीक लागवड करतो साधारण याचा अंतरपेक्षा जी टाकून पद्धत आहे आपली टोकन पद्धत 100% उगवण क्षमता. त्यानंतर अतिशय जास्त पाऊस झाला तर त्यावेळेस मका जी काही कानी पडते म्हणजे पडती मका एकावर पडून नुकसान होतं आपलं. त्यामध्ये मिळणारा रिझल्ट मका पिकाचं खोलपर्यंत जाणारा दाणी आणि त्यानुसारच ज्यावेळेस खोलवर जातो त्यावेळेस जमिनीमधील जे काही त्याच्या रूट डेव्हलपमेंट होती त्यावेळेस जे काही त्याला अन्नद्रव्य उपलब्ध होणार आहे ते कशा पद्धतीने आपण आता त्याला द्यायचे ते छोट्याशा क्लिपमध्ये मी तुम्हाला सांगतो. पहिला बेसल डोस देत असताना जय किसान कंपनीचं तुम्हाला 20-20-013 वापरायचं आहे, एकरी 2 बॅगा. आणि त्यासोबत तुम्हाला जर काही वाटलं मायक्रोन्यूट्रंट वगैरे द्यायचं जरी तुम्ही वापरलं त्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण आहे. दुसरी गोष्ट नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे. या सगळ्या गोष्टी असताना झाडाला एक साधारण महिना 1.25 महिना खूप जबरदस्त रिझल्ट भेटतो. त्यानंतर तुम्हाला वापर करायचा आहे साधारण नॅनो युरियाचा स्प्रेमर वाढवा जेणेकरून झाडाची
वाढ, त्यानंतर त्याची काय म्हणतो आपण त्याला बिट्टी भरण्याची ताकद, त्यानंतर निघणारा फुलोरावस्था एकदम सुंदररित्या निघते. त्यानंतर आपल्याला जे काही दुसरं खत ॲप्लिकेशन करायचं असावं 1.5-2 महिन्याला आपण करतो ना, 1.5 महिन्याच्या गॅपमध्ये 1.25 ते 1.5 महिन्यात करतोच. त्यावेळेस आपल्याला वापरायचं आहे 10-26-26 किंवा 8-21-21. यामध्ये आपल्याला जमिनीला घ्यायचा ऑर्गॅनिक कार्बन एकरी 1 किलो. त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रोन्यूट्रंट वापरू शकतात, पण जर नसेल वापरायचे तर ह्युमिक ॲसिड तरी एकरी 1 किलो वापरा. आणि याच्यामध्ये आपल्याला झिंक वापरायचं आहे मित्रांनो, साधारण एकरी पडत नाही. अतिशय सुंदररित्या तुमचं मका पीक आपल्या वावराच्या बाहेर निघतं. आताची जी काही शेतीशाळा होती लष्करी आळी वरती विषय होता, परंतु या विषयात मी बाकीचे पण विषय सांगितले. हे नियोजन करा, मका पिकात 100% तुमचा फायदा होईल. आता